हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे आलू पराठा। चला तर मग आपण साहित्य पाहूया। उकडलेले बटाटे, कांदा, कोथिंबीर, हळद, जिरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हिंग आणि मीठ। प्रथम आपण कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। कांद्याची पेस्ट झालेली आहे। ती पेस्ट आपण इथे गाळणीमध्ये घालून घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी कांद्याचा रस काढत आहे। अशा प्रकारे कांद्याचा रस काढलेला आहे। इथे आपण उकडलेले 3 बटाटे घेतले, ते स्मॅश करून घेऊया। त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली, त्यामध्ये लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, थोडीशी हळद, हिंग आणि मीठ चवीनुसार। आता आपण त्यामध्ये मगाशी केलेली कांद्याची पेस्ट घातलेली आहे। इथे आपण कांद्याचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे, फक्त पेस्ट घातल्यावरची। आता हे सगळं एकत्र करून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। हे मिक्स झालेलं आहे। इथे आपण गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये मीठ चवीनुसार घातलं आणि त्यामध्ये थोडंसं तेल। हे पण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि याचा एक आपण डो बनवून घेणार आहोत। डो तयार झालेला आहे आपला, पाहू शकता इथे। इथे आपण मगाशी केलेलं मिश्रण घेतलेलं आहे। आता आपण ते डो मध्ये भरणार आहोत आणि त्याचा एक एक पराठा करून घेऊया। अशा प्रकारे आपण यामध्ये आता मिश्रण भरूया। आता आपण याचा पराठा लाटून घेऊया। हलक्या हाताने गोल पराठा लाटून घ्यायचा। इथे तवा तापत ठेवलेला आहे। आता आपण एक एक पराठा बनवून घेऊया। त्यावरती आपण थोडं तूप घातलेलं आहे। पराठा असा लालसर होईपर्यंत शेकून घ्यायचा। पुन्हा त्यावरती तूप घालायचं। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। व्यवस्थित शेकून झालेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। हा आलू पराठा आपण दही सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत पण खाऊ शकतो। अशा प्रकारे यम्मी आलू पराठा रेडी झालेला आहे।